मी आपुलकी विवाह संस्थाचा संस्थापक अध्यक्ष राजेंद्र खिरेकर. एक नवीन विषयावरती मी आज तुमच्याशी चर्चा करणार आहे. चर्चेचा विषय आहे की आज मुला-मुलींची लग्न ठरताना भीती म्हणजे काय? तर मुलगा कसा मिळेल, मुलगी कशी मिळेल, तो कसा असेल, ती कशी असेल, या भीतीपायी लग्न ठरत नाही. ती भीती दूर व्हावी, ते संकट लग्नाचं दूर व्हावं, याच्यासाठी मुला-मुलींनी एकमेकाशी कसा संवाद साधावा, कशा एकमेकांना प्रश्न विचारावेत, याच्यासाठी मी आज तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर लग्न हा आपल्यापैकी अनेकांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जोडीदार निवडताना फक्त शिक्षण, नोकरी किंवा कुटुंब या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करायच्या ऐवजी भविष्य, मुलामुलींचं भविष्य एकत्र कसे असेल याचा विचार करणं खूप गरजेचं आहे. म्हणून आज आपण संभाव्य जोडीदाराच्या विचारांचे महत्त्वाचे प्रश्न या विषयावर चर्चा करत आहोत. तर प्रश्न असे आहे, लग्न म्हणजे दोन लोकांचा फक्त एकमेकांशी नव्हे तर त्यांच्या विचारांशीही जुळून घेणं गरजेचं असतं. प्रश्न असे आहेत, तुमच्यासाठी आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत? मुला-मुलींना तुमच्यासाठी असणाऱ्या आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत हे एकमेकांशी बोललं पाहिजे, विचारलं पाहिजे. तुम्ही कशावर जास्त विश्वास ठेवता? परंपरा, स्वतःची निर्णय की दोघांचं समान मत? परंपरा, विश्वास की दोघांचं समान मत? तुम्ही कशावरती विश्वास ठेवता याचे एकमेकांना प्रश्न विचारले गेले पाहिजेत, म्हणजे तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळतील. तुम्हाला कुटुंबासोबत राहायला आवडेल का की स्वतंत्र राहायला आवडेल याची विचारणा झाली पाहिजे. तसेच भविष्यातील आर्थिक स्थिरतेबाबत तुम्ही एकमेकांच्या योजना जाणून घेणंही महत्त्वाचं आहे. आर्थिक स्थिरता एकमेकांना मिळण्यासाठी योजना कुठल्या अवलंबल्या पाहिजेत याच्याबद्दल काही प्रश्नावली आहेत, तेही तुम्ही समजून घ्या. तुम्हाला तुमच्या करिअरबद्दल काय महत्त्वाकांक्षा आहेत? तुम्हाला कसं करिअर करायचं, त्याची महत्त्वाकांक्षा काय ह्याच्याबद्दल काही प्रश्न विचारले पाहिजे. लग्नानंतर आर्थिक निर्णय एकत्र घेण्याबद्दल तुमचे मत काय? की आर्थिक काही निर्णय घ्यायचे असेल, एखादा फ्लॅट घ्यायचा असेल, एखादी जागा घ्यायची असेल, तर दोघांनी एकत्र निर्णय घ्यायचे, ते सुद्धा आधी ठरवलं गेलं पाहिजे. तुम्हाला कर्ज किंवा मोठ्या गुंतवणुकीबद्दल काही विचार आहेत का, तेही एकमेकाशी बोललं पाहिजे. म्हणजे एखादं कर्ज घ्यायचं, गुंतवणूक करायची किंवा कुठं म्युच्युअल फंड, LIC किंवा मुलांचं काही FD वगैरे काही, तुम्हाला कर्ज किंवा मोठ्या आर्थिक गुंतवणुकीबद्दल काही विचार आहेत का? तर ते कसे विचार असतील? म्हणजे तुम्हाला कर्ज काढायचे, काही गुंतवणूक करायची, काही ठिकाणी पैसे गुंतवायचे, जमीन घ्यायची, फ्लॅट घ्यायचा, अशा काही संदर्भात फ्युचर प्लॅनिंग असेल तर एकमेकाला विचारले गेले पाहिजे. दुसरा प्रश्न असा आहे, कुटुंब आणि नातेसंबंध लग्नाच्या यशस्वीतेत म्हणजे महत्वाची भूमिका बजावतात. लग्नाचं यशस्वी आयुष्य बजावतात. त्याच्याबद्दल काही प्रश्न आहेत. तुमच्या कुटुंबाशी नातं कसं आहे? तुमच्या आईवडिलांशी तुमचं नातं कसं आहे? भावाशी नातं कसं आहे? बहिणीशी नातं कसं आहे? याच्या संदर्भात काही चर्चा केली. भविष्य, मुलं, आत्म्याबद्दल तुमचं काय? भविष्यात आपल्याला होणारी मुलं केव्हा पाहिजेत, कशी पाहिजेत, कशा स्वरूपात त्यांचं नियोजन केलं पाहिजे, याच्याबद्दल काही प्रश्न विचारले पाहिजे. मुला-मुलींनी एकमेकांना विचारणं गरजेचं आहे. मित्र, कुटुंब आणि जोडीदार त्यामध्ये तुम्हाला कशी बॅलन्स साधायचा आहे? मित्र, कुटुंब आणि नातेवाईक यांच्यामध्ये बॅलन्स साधून तुम्हाला प्रपंच करायचा आहे. याच्यासाठी काही मार्गदर्शक तत्व आहे ती पण एकमेकाशी बोलली गेली पाहिजे, चर्चा केली पाहिजे. तसेच दैनंदिन जीवनशैलीत समतोल साधण्यासाठी एकमेकांच्या सवयी समजून घेणे महत्वाचं. तुम्हाला प्रवास आवडतो का? की तुम्ही घरात राहणं जास्त पसंत करता? तुमच्या आवडीनिवडी काय आहे ते एकमेकांना विचारणं गरजेचं आहे. घरातील जबाबदाऱ्या कशा वाटून घ्याव्यात असं तुम्हाला वाटतं? म्हणजे सकाळचं काम कुणी, संध्याकाळचं काम कुणी, नोकरी करत असाल तर त्या जबाबदाऱ्या वाटून घेणं फार गरजेचं आहे.
तुम्हाला वेळ कसा घालवायचा आवडतो? वाचन, चित्रपट, मैत्रीसोबत किंवा फक्त एकटे राहणे? तुम्ही वेळ तुमचा कसा शेअर करणार? वाचनात करताय, चित्रपटात करताय, कुटुंबासोबत राहणं करताय का एकटे राहणं करताय? जे काही तुमचं असेल ते एकमेकाशी चर्चा होणं तितकंच होतं. तसेच प्रत्येक नात्यामध्ये मतभेद होतात, पण ते सोडवण्यासाठी पद्धत महत्वाची असते. एक मतभेद नवरा बायकोमध्ये प्रत्येक कुटुंबात होतात, सोडवण्यासाठी त्याचं नियोजन. मला राग आल्यावर किंवा मतभेद झाल्यावर कसा प्रतिसाद द्यायला आवडतो? फार राग आला मुलाला की मुलीला, त्याचं रिफ्लेक्शन कसं असेल, त्याचा प्रतिसाद कसा असेल, तो एकमेकांनी कसा द्यायला पाहिजे याच्याबद्दल पण चर्चा होणं इतकंच महत्वाचं आहे. वाद मिटवण्यासाठी संवाद महत्वाचा आहे. जर तुमचे वाद मिटवायचे असेल तर एकमेकांशी संवाद करणं, बोलणं, चर्चा करणं, चर्चेतनं संवादात हे विषय सुटले जातात. तसंच कधी मोठा वाद झाला, कुटुंबियांना सामील करणं योग्य वाटतं का? म्हणजे नवरा समजा एखादा असा मोठा वाद झाला, विकुपाला गेला की पार तो दिवसपर्यंत जाण्याची शक्यता असेल, कुटुंबाला सांगून करायचं का नाही करायचं याही गोष्टीचा निर्णय पाहिला पाहिजे. घटस्फोट भविष्यात कधी होणार नाही यासाठी ही प्रश्नावली गरजेची आहे. अखेरीस मजेशीर काही प्रश्न आहेत, तेही तुम्हाला मी विचारतो. त्यातून काय निवडायचं ते तुम्ही ठरवा. तुमचं आवडतं गाणं किंवा आवडता चित्रपट कोणता आहे याच्याबद्दल चर्चा करणं गरजेचं आहे. तुम्हाला रोमॅन्टिक डेट कशी आवडते याच्याबद्दल चर्चा. जर तुम्हाला एक स्वप्न पूर्ण करता आलं तर ते काय असेल? एखादं स्वप्न तुम्ही ठरवलं असेल ते पूर्ण करायचा निश्चय केला असेल, कसं असावं त्याच्याबद्दल चर्चा होणं गरजेचं आहे दोघांच्या. तर तो प्रपंच टिकेल आणि आनंदाने प्रपंच होईल. असे हे प्रश्नावली आहे आणि हे तुम्हाला संभाव्य मित्रमैत्रिणींना मी नक्की करतो. असे प्रश्न विचारल्यामुळे संभाव्य जोडीदार म्हणजे तुमचा मित्र किंवा तुमची होणारी बायको, तुमचा होणारा नवरा यांना विचारल्या गेल्यानंतर तुमचा संसार सुखी, समृद्ध आणि भरभराटीचं होतं. तुमचं नातं एकमेकाशी घट्ट जोडण्यासाठी हा संवाद, हे प्रश्नावली विचारणं गरजेचं आहे आणि ते एकमेकांना विचारून त्याच्या प्रश्नांची उत्तरं एकमेकांनी सोडून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. तुमचा प्रपंच सुखकर, सुंदर आणि खूप छान होईल. तुमचा घटस्फोट हा कधी होणार नाही याच्यासाठी ही प्रश्नावली फार गरजेची आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास पुढच्या व्हिडिओकडे मी वाटचाल करतो आणि नवीन व्हिडिओ तुम्हाला देतो.